8 दिवस गावी जाऊ ना, ते 1 दिवस जाऊ, पण कपाटाची फक्त हा अवस्था बघायची कशी होती. तर 1च दिवस गावी गेले, पण सगळे कपाट माझं अस्तव्यस्त होऊन गेलं. सगळे कपडे वगैरे जिकडं-तिकडं पडले, सगळे झाले. तर मी 1च दिवस गावी गेली होती फक्त. हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती आणि स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. मी फक्त 1 दिवस गावी गेले होते आईकडं, तर एवढे सगळे कपडे असे अस्तव्यस्त पडले. तर फक्त शनिवारी रात्री गेलो, रविवारी रात्री परत लगेच रिटर्न निघालो. पण जायचं तर कोणती साडी घालून घ्यायचं, कोणती नाही, ह्याच्यामध्ये हे घेऊ का ते घेऊ, त्या म्हणजे एवढं सगळं अस्तव्यस्त होऊन गेलं होतं. तर आता आवरायचं होतं. आता फिरून झालं, लग्न कार्य झालं, अधिक महिन्याचं सगळं धोंडे जेवण झाले, सगळं झालं. आता फक्त घरात बसायचं, घरातली कामं करायची, घरातलं रुटीन आपलं. आता काय पावसाळ्याचं आता काय आपण बाहेर पण फिरायला जात नाही, असं बाहेर बी जात नाही, कुठं पाहुण्याची ते बी जात नाही. आता उन्हाळ्याचं लग्न कार्य असतात सगळं, तर त्यामुळे जाणं होतं बाहेर. आता काही नाही, आता घरातच फक्त बाकी काय असते ते सणाला वगैरे साडी वगैरे घालण्यात येईल आता अशा नव्या. नाही तर बाकी कशासाठी नाही आहे ना, आपण असं रोज वापरतो तर एवढं काय होत नाही त्याची काही एवढं पसारा वगैरे. आता म्हटलं चला आज आवरून घेऊया. बरेचसे दिवस झाले ना, आता कसं आहे जून महिना लागला, आता जून महिना लागून पण बरेचसे दिवस झालेत, पण अजून काय पावसाचा काय पत्ताच नाही. कितीतरी दिवस झाला तर आपण वाट बघते पावसाची. आता 7 तारखेला 8 तारखेला जवळपास थोडाफार पाऊस पडतो, जर कसं तरी सरकी वगैरे लागून निघती, लागवड होती, कोणाची पेरणी पण होती बऱ्यापैकी. पण पाऊसच नाही ह्या वर्षी. आता काय माहीत कधी पडतो. तर सगळा शेतकरी आतुरतेनं वाट बघतो पावसाची, पण आणखी काय पावसाचा पत्ताच नाही आहे. तर येईल, बघू, येईल, देवालाच काळजी, सगळं तेच करणारा असतो. थोडा उशिरा येईल पण पडेल. फक्त यावं एवढा की थोडं नुकसान नाही व्हावं, की कारण नाही तोपर्यंत नाही ना आलं की एकदम जास्त प्रमाणात आलं तर ते पण म्हणजे पिकाला सहन होत नाही ना. थोडं थोडा करून आला तर बरं पडतं, कारण शेतकरी सगळीकडूनच मरतो, भावाकडून पण मरतो, भाव भेटत नाही म्हणून, आणि पिकलेलं पावसाचं नुकसान भरपाई होत नाही त्यामुळं पण मरतो, दोन्हीकडून पण जातो शेतकरी, असं होतं. पण यावं पावसाने, कारण की थोडाफार जरी पडला तर वातावरण पण गार होतं, आणि शेतकऱ्याचं पण थोडीशी लागवड हे झाल्यावर मन शांत होतं ना. तर टाईम निघून गेल्याच्या नंतर वाटतं ना, कारण ही हातची गोष्ट नाही ना, बाकी सगळं करू शकतो, पण पाऊस पडणं वगैरे हे सगळं देवाच्या हातात आहे. तर यावा पाऊस, आपण तर वाट बघून येत. तर म्हटलं चला आता पाऊस न जोपर्यंत आपली पण साफसफाई करून घ्यावी. आता फिरून झालं, सगळं झालं, पण आता घरातलं काम करावंच लागणार. एकदा 8 दिवस जाऊ द्यायची, पण एकदा साफसफाई सगळी करून घ्यायची, डीप क्लिनिंग, सगळी रूम वगैरे, घर वगैरे सगळं सामान सगळं करून घ्यावं म्हटलं आता आहे तोपर्यंत दिवस. कारण सध्या काही एवढं पावसाचं टेन्शन नाही. बाहेर पण काही वाळा टाकलं किंवा खिडक्या वगैरे ठेवल्या, काही ठेवलं काही पुसलं वगैरे तर वाळतं त्यामुळं. तर आता सगळ्या साड्या काढल्या, सगळ्याच्या घड्या घातल्या, काही ब्लाऊज इकडे तिकडे पडले होते ते जमा केले, एकत्र ठेवले. कारण कसं होतं, एखाद्या वेळेस आपण साडी घालतो, कधी ब्लाऊज इथं ठेवतो ते ठेवतो, वाळलं नाही वाळलं तसंच बाजूला साईडला ठेवतो, अशा काहीतरी कारणानं आपले ब्लाऊज साईडला पडलेले असतात. आता सगळी साड्यामध्ये ठेवून दिली, म्हणजे आपल्याला जेव्हा पण साडी घालते तेव्हा ब्लाऊज सापडतं, मग बरं पडतं. त्यामुळं मग सगळ्या साड्याने ठेवून दिली. काही साड्यातले थोडेफार ढिले पण होते. तर बघू आता 1 दिवस काढून मी सगळेच ब्लाऊज घालून बघल, जेवढे ढिले होते तेवढ्याला टिपा वगैरे मारून घेईन, मारून ठेवून. कारण की मग असं अर्जंटमध्ये घालायची म्हणजे तर बरी पडते. तरी पण घरी मशीन असल्यामुळं कसं आहे, आपण लगेच बघितलं लगेच मारू बी शकतो, पण कसं एखाद्याच घाई गडबडीत जायचं असलं तर राहून जातं. तर ही साडी तुम्ही बघितली असं, मी आता ही आईकडे गेली होती ना आता धोंडे जेवणला, तेव्हा मी घेतली. तिनं घेतली म्हणजे तिच्याकडून, तर मी एकदम साधी घेतली. ती म्हणत होती 1000पर्यंत घे, पण मीच नाही घेतली. कारण की कसं आहे, आईवडील प्रत्येकाचे करत असतात, पण आपल्याला पण कुठंतरी त्यांची परिस्थितीची पण जाणीव ठेवावी लागते ना. कारण की आता तुम्ही बघितलं असं, उन्हाळ्यात गेली तेव्हा पण ही हातातली जांभळी साडी ती पण घेतली होती. त्याच्यानंतर परत मी बाकीचे पण थोडंफार कपडे वगैरे, यशस्वीला पण कपडे, बाकीचा खर्च बरंचसं घेणं करणं, येताना बरंचसं सामान बी आणलं. त्याच्यानंतर परत लग्न झालं आमच्या घरचं, त्याच्यामध्ये आहेराला साडी, त्यांचे कपडे वगैरे असा आहेराचे पण खर्च झाला. परत आता धोंड्याचा महिना, त्याच्यामध्ये पण खर्च झाला. असा सगळा खर्च वगैरे, म्हणजे खर्चाचं काही नाही, पण ते त्यांची पण कसं आहे, शेतकऱ्याचं ते पण दोघं पण आईवडील शेतीच करते, तर त्यांची पण आपल्याला कष्टाची जाणीव ठेवावं लागते ना. सगळंच वेळेला करावंच लागतं, सण समारंभ करावं लागतं, सगळंच करावं लागतं वेळेवर. पण आपण थोडंसं जाणीव करून ठेवलं ना तर काही नाही वाटत. कारण की आपल्याला माहिती असते आपल्या आईवडिलाची परिस्थिती कशी आहे, तर त्यांना वेळेवर करणं त्यांचं काम आहे, पण आपण कसं करायचं कसं नाही ते आपल्या पण हातात आहे. तर मग त्याच्यामुळे मग मी साधारणच घेतली. कारण आता 2-3 तिसरी साडी, तिसरी चौथी जवळपास साडी 2-3 महिन्यात ह्या माझ्या. आणि बाकीचे पण मी बराचसा खर्च केला होता तिकडे गेल्याच्याने, जाणं येणं असं बरेचसं खर्च होतं, पण म्हणून मग मी साधारणच साडी घेतली. तिचं म्हणणं असतं परत काही आलं की गावातलं की हे घेते की, असं मी बरेचसे कपडे वगैरे बाकीचं घेतलं होतं. त्याच्यामुळे मग साडी तेवढी साधारण घेतली, कारण आपली नेहमीच. आणि एक परत, कारण की तिनं मला साडी घेऊन पण परत 1000 रुपये दिले एक ड्रेससाठी. कारण मला ड्रेस घ्यायचा होता, तिला म्हटलं साडी राहू दे आई, ड्रेस घेते. पण ती म्हटली की जाऊ दे, धोंड्याचा महिना आहे, आहेराला साडीच घे म्हणली, ड्रेसला वेगळे पैसे देईन. तर म्हणजे साडी घेऊन पण मला तिनं परत वरतून 1000 रुपये दिले ड्रेससाठी, म्हटली घे. आणि खरं सांगू का, आई आहे ना आपल्यासाठी किती बी केलं ना तर तिला आपल्यासाठी कमीच येते. किती केलं तर तिला वाटतं मी आणखी काहीतरी करावं. 1000 रुपये तिने माझ्यासाठी जमा करून ठेवून दिले होते, कारण मी आल्याच्या नंतर मला देईन म्हणून. तर ते पण 1000 रुपये दिले तिनं. तर म्हणलं घेईन एखाद्या वेळेस, आता ड्रेस घेऊ म्हटलं, बघू. कारण तिने दिले तर त्याचे पैशाचा ड्रेस घेईन म्हटलं, म्हणून ठेवून दिले मी. आता ते साड्या वगैरे सगळ्या ठेवून दिल्या मी. आणि आता म्हटलं आता चला, यशस्वीचे पण कपडे बरेचसे पडले होते, तिचे पण आता काही येतात, तिला काही येत नाही येतं.
तर जेवढे येत नाहीत तेवढे आता नंतर जेव्हा जाईन ना आईकडे तेव्हा आईकडे ठेवून येणार आहे. कारण इथं कसं आहे, आपण किरायाची रूम असते ना, तर काय काय ठेवणार इथं भाड्याच्या रूममध्ये सामान बी वाढत जातं मग त्याच्यामुळं. आणि लहान मुलाचं कसं 3 ते 4 महिन्यात परत त्यांना दुसरे ड्रेस, म्हणजे पहिले ड्रेस आहेत ना कमी छोटे छोटे व्हायला लागते आता. त्याच्यामुळं आता हे खंचोळीचे पण मी तिला 2-3 ड्रेस शिवले होते. आता मशीन काम येतं आपल्याला घरचं, मग कसं एक आपण पण म्हणजे आपली एक हौस असते, मुलीला आपण शिवू शकतो कोणते पण ड्रेस वगैरे काहीतरी नवीन. त्याच्यामुळे मग मी तिला पण 2-3 ड्रेस शिवले होते. आषाढी एकादशीला अन्नप्राशनसाठी असे 2-3 ड्रेस शिवले होते मी. आता तिला पहिले 1-2 ड्रेस तर येतच नाही. आषाढी एकादशीचा तेव्हा ती 5-6 महिन्याची होती गेल्या वर्षी, आणि अन्नप्राशन 6 महिन्याचं. ते आता एकदम छोटे छोटे होते ते ड्रेस. तर म्हटलं जाऊ द्या, ठेवून देते त्यांना आईकडे गेल्याच्या नंतर 2-3 महिन्याचे जेव्हा जाणं होईल ना, तर तेव्हा ते 2-3 महिन्यानंतर ठेवून द्यावात म्हटलं. ते गावाकडे गेल्यावर ड्रेस असे साईडला ठेवले बाकीचे सगळे. नंतर लग्नात त्याच्यात घेतलेले बाकीचे असे मोठे मोठे पण ड्रेस, जे फ्रॉक वगैरे त्याच्या घडी पण मोठी येते ना, तर त्याच्यामुळे ते आता कपडे बसत नव्हते तिचे, पण पूर्ण किट भरून पण कपडे बसत नव्हते वरती. तर म्हटलं जसे जेवढे बसतील तेवढे काही वरती पण ठेवलेत मी घालायला, आणि काही साईडला ठेवून दिली ती आईकडे नेऊन ठेवण्यासाठी गावी गेल्यावर. तर त्यामुळं मग म्हटलं, आणि त्यात बघा किती ऊन चमकतं. लाईट गेली म्हणून मी काय केलं होतं, खिडकी उघडली होती, गरमी होत होती म्हणून. आणि झोक्यामध्ये अशी झोपलेली होती तर गरम होत होतं म्हणून खिडकी उघडली होती. किती ऊन चमकते ते आता तुम्हाला उजेडातूनच कळत असेल केवढं असं एकदम कडक ऊन पडलेलं होतं. त्याच्यामुळं तर म्हटलं आता चला जोपर्यंत आपले कपडे ती झोपली तर आवरणं होतील. कारण काय होतं, ती काय करते, जे कपडे पडलेत का ते टाकून देण्यापेक्षा ज्याचे घड्या आहेत का ते फेकून देत असते. सगळं घरभर आता कपडे फेकले असते तिनं. ती झोपली म्हणून म्हटलं चला आता आपण आवरून घ्यावे. तर तिचा छोटा रग आहे जो ती झाल्याच्या नंतर आईने तिला घेतला होता. आणि तो टावेल तिचा, आता सध्या उन्हाळा असल्यामुळे काही टावेल लागत नाही. आता म्हणलं पावसाळ्याचा काढूया. तर उन्हाळा असल्यामुळे लगेच अंग कोरडं होतं, तर मी तिला ओढणीच केलेली सध्या तर अंगपुसात. जेव्हा छोटी होती तेव्हा पण मी माझ्या कॉटनच्या 2 ओढण्या केल्या होत्या तिला अंगपुसायला. आता पण सध्या उन्हाळा आहे म्हणून पुसाय ओढणी ठेवली. तर आता ती टावेल ठेवून दिल्या. आता पावसाळ्याचा काढू म्हटलं तेव्हा थोडं गार वातावरण असतं, लवकर अंग कोरडं होण्यासाठी बरं पडतं. आता तिचे कपडे ठेवून दिलेत, आणि थोडेसे बाकीचे पण जे होते ते पण ठेवून दिले. थोडेसे टोप्या रुमाल वगैरे थोडेफार आहेत आहेराचे याचे त्याचे आलेले इकडं, तर ते पण ठेवून दिले. आता माझ्या साड्या झाल्या होत्या, तिचे कपडे झाले होते, आहेराचे रुमाल वगैरे बाकीचे थोडे थोडे कपडे होते ते ठेवून दिले होते. आता बाकी राहिले होते म्हणजे माझे रेडीमेड ब्लाऊज, जे इतर डिझाईनचे पिसं वगैरे असतात त्याच्यातले शिवलेले ब्लाऊज, आणि ड्रेस. तर आता तुम्ही बघितलं असं मी ड्रेस आता एक पण म्हणजे आता बरेचसे दिवस झाले ड्रेस नाही घातला. कधीतरी असं घातलं तर घालत असतं, पण तेच एखादा तास किंवा बाहेर जायचं जर लगेच यायचं असेल तर. नाही तर सध्या तर घालत नाही, पण घालत जाईल नंतर. पहिले ड्रेस माझे मी डिलिव्हरीच्या अगोदर घालायची ड्रेस, पण आता घालत नाही. म्हणजे कसं पहिले लग्नाच्या अगोदर जायचे ना मी जॉबला, तर तेव्हा घालायचे रोज ड्रेस, पण आता घरी येतो जास्त करून गाऊनच घालत असते. त्याच्यामुळे ड्रेस तसेच आहेत माझे. आता घालत जाईल थोडं 1-2 महिन्याच्या नंतर घालून मी, आता बघू. तर सगळे ड्रेस म्हणजे चांगलेच होते, तर मग त्याच्यामुळे मी गड्या घालून ठेवून दिले. आणि येतात पण म्हटलं कशाला मग टाकून द्यायचे, आपल्याला येतात तोपर्यंत घालता येतात तर. आणि आता हे रेडीमेड ब्लाऊज पण मी सगळे म्हणजे आईकडनंच आणलेले. तर कसं आहे, गावात येतात बऱ्यापैकी, खेडंच गाव आहे पण बऱ्यापैकी असं बाहेरचं काही काही विकायला येतं. मग आईचं कसं असतं, आलं तर घे तुला हे घे ते घे, असं करत करत हे सगळे ब्लाऊज मी तिकडूनच आणलेले आहेत आईकडनंच. आणि 2-3 आहेत ते शिवलेले आहेत मी घरी. आणि आईचे ब्लाऊज पण मी शिवून देत असते इथून. कारण मशीन काम शिकण्याची इच्छा माझी होती, पण शिकवणं त्यांच्या हातात होतं, त्यांनी शिकवलं. तर माझी 10वी झाली तेव्हाच मी मशीन काम शिकले होते. तर माझी इच्छा होती, तर तिनं शिकवली पण मशीन काम, आणि त्यांनी मशीन पण घेतली मला. आणि तेव्हापासून मग मी मशीन काम करायचे बाहेरचे. तेव्हा घरी होते ना जेव्हा आईकडे, तेव्हा मी बाहेरचं पण शिवायचे. आता सध्या नाही शिवत इथं, कसं काम वगैरे असतं बाहेरचं पण थोडंफार करावं होत नाही माझ्याशी शिवणं. वाटतं कुठं 1-2 शिवण्यासाठी एवढे हे करा, त्यापेक्षा मग नाही शिवत. पण गावाकडे शिवायची मी तेव्हा कसं आहे, फक्त मशीन काम केलं तर होऊन जायचं, असं बाकीचं कामाचं टेन्शन नव्हतं. पण आता कसं सगळं होत नाही. आणि आतापर्यंत मी घरी नव्हते यशस्वी, म्हणजे झाली का तेव्हापासून मी आहे घरी. तर त्याच्यामुळं मग आता एवढं काही घेत पण नाही मी तरी बाहेरची काही नाही. आपलं घरचं झालं ना, माझं होतं, माझ्या आईचं सासूबाईचं आमच्या एवढं दोघी-तिघीचे जर झाले ना, तर थोडंसं फाटलेलं वगैरे कुठं फिटिंग करणं, काही करणं, काठ शिवणं साडीच्या, अशा बरेचसे काम असतात ते जे की मशीनचे आपले घरचे घरी होतात, तेवढेच बस झालेत. बाहेरचं घेण्यापेक्षा आपलं ते शिवलं तर त्याच्यातच येतं. कारण बाहेरचेच घेऊन 400 रुपये घेऊन बाहेरचे घेऊन 400 रुपये घेण्यापेक्षा आपलं 200 रुपयाचं घरी शिवलेलं पुरतं. कारण बाहेर नाही तर छोटं मोठं कोणी शिवून देत नाही शहरच्या ठिकाणी. खेड्यांतर देतं, पण शहरच्या ठिकाणी कोणी देत नाही. त्यापेक्षा आपलं बरं पडतं, आपली मशीन आहे ना, आपल्याला काम येत होतं. आणि मी लग्नात काय मशीन आणलेली नव्हती, काय नव्हती. तर आता लग्न झाल्याच्या नंतर 2 वर्षानंतर माझ्या पप्पांनी आळंदीला यात्रेला त्यांना सोबत घेऊन आले, मग आम्ही जाऊन आणली आळंदीहून. तर त्यांनी ती मशीन पण दिली. म्हणून म्हणलं जाऊ दे, आता तिनं शिकवलं म्हणून तर आपल्याला कुठं ती कला आपल्यात जरी असते तर आपल्याला शिकवण्यासाठी त्यांचं जेव्हा प्रोत्साहन होतं तेव्हाच आपलं शिकणं झालं. त्याच्यामुळे मग मी तिचे पण म्हणजे ब्लाऊज इथून शिवून देत असते, साड्यावरली ते जास्त करून. तर तिला म्हणत असते नको देऊ, बाहेर आहे ना घरचं, तर होतं ना. आणि जेव्हा मी येईन तेव्हा मग घेऊन येत असते, आणि कोणतरी आलं तर नाही तर मग जाईन तेव्हा मी घेऊन जात असते, असं करत असते. तर आता सगळं कपाट वगैरे झालं आवरून, आता आली म्हणजे साफसफाईची सगळी रूमची क्लीन करायची वेळ. आता सगळं म्हटलं
एक एक कोपरा करून घ्यावा. आता ती उठली होती, तिला थोडंसं खाऊ वगैरे घातलं, आता खेळती ती किचनमध्ये, तोपर्यंत म्हटलं आपलं आवरून घ्यावं. आता तिला मी इथं बसवलं किचनमध्ये आणि तिच्या झोक्यावर ही ओढणी टाकली ना, ही ओढणी मला धुवायची उद्या. तर म्हटलं आता धूळ वगैरे गेली तरी काय हरकत नाही, आणि झोक्यात धूळ गेली तर बारीक सारीक दिसत नाही, त्याच्यामुळे मग मी झोक्याच्या वरतून झाकून टाकली आणि तो कोपरा पूर्ण झाडून घेतला ना. तिथे कपाटापासला पण घ्यायचा होता. आपण सहज बघतो ना तेव्हा बिलकुल धूळ नाही दिसणार, पण जेव्हा आपण एकदम बारकाईने साफसफाई करतो का, तेव्हा बरोबर छोटे छोटे असे जाळे ते दिसतात बरं का. असं नाही बघितलं तरी पण आता छोटे छोटे जाळे हे वगैरे दिसू लागले कारण आपण कसे बारीक निरीक्षण करतो ना, त्याच्यामुळे मग हे दिसती घाण झालेली. आणि हे झाडू येते एक काम कमी होतं, कारण माझी हाईट कमी आहे, तर त्यापेक्षा मग बरं पडतं. कारण की कुठून जरी असलं तर इजिली आपण हात करतो आणि त्याच्यामुळे आपलं काम सोपं होतं. पहिलं कसं होतं, आपण फड्याला एखाद्या काठीला वगैरे बांधून काहीतरी करून ॲडजस्ट करून कसं तरी हे करायचो, पण हे आता निघालं तर बरं आहे. आपण म्हणतो घरात पसार आहे, पण जेव्हा वेळ येते का तेव्हा प्रत्येक गोष्ट लागते बरं का घरातली आपल्या बायकाईला. आणि आता हे बघा, तुम्हाला जेव्हा साफसफाई करायची का तेव्हाच काम आहे तो, पण नंतर वाटतं की उगं पसार आहे, पण जेव्हा साफसफाई करायची तेव्हा वाटतं आहे म्हणून बरं आहे, एक काम कमी होतं. आता इथं कपाटावरची धूळ दिसत नाही, आता वरतून एवढं उंच तर कोणाला दिसणार नाही, पण जेव्हा आपण साफसफाई करतो तेव्हा बरोबर कशी निघते. त्याच्यामुळं मग ते सारखं आता करत राहा. पाऊस पडला ना तर एकदा धूळ वगैरे दबली ना माती बाहेरची, तर एवढी काही धूळ होणार नाही. त्याच्यामुळे म्हटलं आता पावसाच्या आधी आता करून घ्यावं. आता पाऊस पडला की मग सगळी साफसफाई, आणि त्या वेळेला ना जे रोजचे कपडे आहेत तेच वाळणं मुश्किल होतं. 2-2 दिवस सूर्यदेवाचं दर्शन होत नाही, एवढा पाऊस होतो. त्यामुळं आता सध्या जे चालू आहे ना तर वातावरण उन्हाचं, तोपर्यंत सगळं होतं. आता पुसणं वगैरे आता लगेच वाळतं ना. आता इथं बऱ्यापैकी पसारा झाला ना. आता हे मिरर आहे ना, हे पण मी म्हणजे घरीच बनवलेलं आहे. मायक्रॉनचं सामान वगैरे बऱ्यापैकी मी बनवते, पण आता सध्या काही नाही बनवलं. सामान माझ्याकडे सगळं आहे बनवायचं, तर आता ते मीच बनवलेलं होता घरी, लग्नाच्या अगोदरच बनवलं. भरपूर सामान बनवून आणलेलं आहे. तर इकडं मी फक्त पुण्याला येताना मायक्रॉनचा मिरर आणि की होल्डर आणि हे ब्रश ठेवायला एक बनवलेलं होतं होल्डर, तर ते तेवढंच आणलं होतं. बाकी काही नाही आणलं. गावाकडचं सगळं माझं महालक्ष्मीचं वगैरे काहीतरी शोचं याचं ठेवलेलं बनवून मी सगळं गावाकडे ठेवलेलं, इकडं काहीच आणलेलं नाही. आणि हे जे कंग अडकवायचं का ते पण मी घरीच बनवलं होतं. अशीच घरी दोरी पडली होती, मी कपडे सुकवण्यासाठी घेतली होती 20 रुपयाची दोरी घरात पडून होती. म्हटलं चला आता हिचं काहीतरी काम करूयात म्हणून मग मी ते पण घरीच बनवलं. काहीतरी कसं आहे, प्रत्येकीच्या अंगात कला असते, काहीतरी करून बघितलं ना तर होऊन जातं. मी आता ते पण घरीच बनवलं होतं, आणि ते आरसा तेवढा घरीच बनवला होता. तर इथं मशीन आहे ना, मशीन मी आता रोज झाडून घेते, पण पूर्ण प्रॉपर जेवढी पाहिजे का तेवढं मशीनच्या खालून होत नाही झाडून घेणं रोज सरकून. तर त्या कपडे वगैरे असतात त्याच्यामुळं आता मी ती सगळी सरकून कपाटाच्या मागं जेवढं जमन तेवढं झाडून घेतलं. आणि रोज रोज एवढं काय आपण करत नाही डीप क्लीन. आता हे खिडकीचा पण सगळा पसारा आवरला, आणि हे खिडक्या दिसतात ना तुम्हाला, म्हणजे स्वच्छ केल्यानंतर पण तसंच वाटतं. तर कारण काय झालेलं आहे की आत्ता हे गेल्या वर्षीच पावसाच्या अगोदर बांधकाम झालेलं आहे. तर तेव्हा ना प्लास्टर वगैरे वरतीच, म्हणजे 2 मजल्याचं बांधकाम झालं का तेव्हा प्लास्टरनी ना त्या म्हणजे भिंतीवरती खिडक्यावरती जे उडून आल्या का प्लास्टरची माती वाळू वगैरे त्यानं तसल्या झालेल्या तर खिडक्या. त्याच्यानं आतमधून किती क्लीन केलं, बाहेरून बी केलं ना तर जे सिमेंटचे डाग वगैरे बारीक बारीक आहेत का ते निघत नाही येतं, त्याच्यामुळे ते तशी दिसते. किती क्लीन केलं तर ते आतमधून स्वच्छ दिसतं. जवळून असं बघितल्याच्या नंतर तुम्हाला आता कॅमेऱ्यात नाही दिसणार, पण बाहेरून नाही तर ते तसं असल्यामुळे तसं दिसते बघा खिडकी. आता सगळे खिडकीचे ते त्याला पण सगळा पसारा आवडून पुसून घेतली. आता सगळं बेडवर कधी कधी कसं वरती बसून खाते ते करते, त्याच्यामुळे मग मी वरचं पण सगळं आवरून घेतलं. धूळ वगैरे सगळे झटकून घेतली. आता झाडून काढल्यामुळे वरचं थोडासा फॅन जमन तसा मी करून घेतला आहे. बघत तिच्या पप्पाला सांगा मी करून घ्यायचा, माझा एवढा काही उंच हात पुरत नाही, त्याच्यामुळं मला जमन तेवढा मी तर घेतला आहे करून. पण बाकीचं थोडाफार ओल्या कपड्यानं पुसणं किंवा कोरड्या कपड्यानं पुसणं तर ते करून घेतलं, तेवढं मला नाही हात पुरत त्याच्यामुळं. तर मग आता इथं खिडकीचे लावून घेतली होती, बाहेरची खूप गरम हवा येत होती, लाईट गेली होती. आणि लाईट असली तरी मला फॅन लावतात ना, कारण मी धूळ झटकत होते त्याच्यामुळं. आता यशस्वीचं आता आतमध्ये आली होती खेळायला, तिला गादी क्लीन करून येतं बघा. आता इथं कशी मस्ती आली, मस्त खेळत होती माझ्यासोबत. बॉल खूप आवडतो, बॉलसोबत खेळत होती. मग तिच्यासोबत 2 मिनटं घातली, थोडंसं कामाचा कंटाळा आला त्याच्यासोबत, थोडंसं बसलं बोललं खेळलं की परत थोडासा उत्साह येतं की परत काम चालू. आता इथं बघा कसं बारीक बारीक कचरा निघतो. तर हे ना मशीन चालू असते तेव्हा जेव्हा आपण कटिंग करतो किंवा ब्लाऊज शिवताना जेव्हा कट करतो ना कपडे बारीक बारीक तुकडे, हे सगळे हवेने फॅनच्या त्याच्यात याच्या खाली जातं मशीन खाली. धूळ वगैरे किंवा केस विंचरताना केस असं बारीक बारीक थोडा थोडा कचरा, आपलं थोडंसं झाडून काढताना म्हणा, काहीतरी म्हणा, पिन म्हणा, चॉक म्हणा, काहीतरी चालूच असतं. असं सगळा कचरा मी काय केलं, किती दिवसापासून मला काढायचं होतं, पण मला म्हणजे डोकंच लागत नव्हतं कशानं काढावं म्हणून. तर मग मी तिथे काय केलं, छत्रीचा तार होता मोडलेला माझ्याकडे, तर मी त्या ताराने मग ते पूर्ण काढून घेतलं सगळा कचरा बाहेर. एवढा म्हणजे ओढणं पण काही शक्य नव्हतं मला त्याच्यामुळं, आणि त्यात सामान भरलेलं त्याच्यामुळे मग मी तसं करून सगळं काढून घेतलं, झाडून सगळं घेतलं ना. थोडासा मध्ये आराम घेतला. आता संध्याकाळी तुम्हाला डायरेक्ट 6 वाजता भेटतात. तर संध्याकाळी 6 वाजता मग मी बेडशीट पण धुतलेलं होतं, तर म्हटलं आता चला आता बेडशीट पण लावून घ्यावं सगळं गादीला. आणि इथे यशस्वी खेळत होती, खायला दिली, तिचं खाऊन झालं होतं, पाणी पिऊन झालं होतं आणि खेळत होती. तर मग तिला म्हटलं खाली उतर, मग थोडंसं बेडशीट ते सगळं व्यवस्थित करून घेऊ दे म्हणलं. मग तू खेळ परत. तिला असं काहीतरी नवीन केलं की तिला मजा वाटते, परत जाऊन त्याच्यावर खेळा वाटतं. तर मी बेडशीट बसून घेतलं इथं सगळं,
आणि म्हणलं आता की लगेच बाकीचं पण काम स्वयंपाक पण बाकी होता माझा आणखी. आणि दिवसभर आपण काय म्हणतं काय रोजच्यापेक्षा एक्स्ट्रा एखादं काम केलं किंवा दिवसभर काम करीत राहिलं ना थोडंसं जीव दमल्यासारखा होतो. मध्ये मध्ये हिचं पण चालू असतं थोडंसं. परत आली होती थोडंसं लाड करायला, थोडंसं खेळले तिच्यासोबत आणि तिच्यासोबत खेळून ना मन थोडंसं कसं हलकं होतं, कामाने हो कशानं हो, थोडंसं दमलेला जीव पण रिलॅक्स झालेला असतो, सगळं झालेलं असतं. त्याच्यामुळे मग तिच्यासोबत थोडेसे खेळले. आणि अशा उशा का लावल्या तर काय एक दिवस म्हणजे 2-3 दिवस झाले मी बघते तिला, ती कोपऱ्यात लावलेल्या उशा आहेत त्याच्यावर चढून वरतून कॉटच्या जी साईडला खिंड आहे का त्याच्यातून वाकून बघते. त्याच्यामुळे मग मला आता ती भीती वाटली. त्यात काय टाकते ते टाकण्याचं काही नाही, काढू शकतो आपण. पण सहज एखाद्या दिवशी तिने जर वरती चढून पलीकडे उतरण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळं सध्या मी आता अशा उशा ठेवते आणि रग पण असाच ठेवते. आता तिला मी लावून दिलं होतं मोबाईल, म्हटलं बस आता तिला आता क्वार्टर उतरती चढते ना, तर त्याचा आनंद म्हणजे लहान मुलाचं कसं आहे काहीतरी नवीन शिकली ना तर ते त्याचा आनंद जास्त असतो. चढती उतरती खेळणं चालूच असतं तिचं काहीतरी काय. आता इथं बघा खेळणं झालं. आता तिला मी तारक मंत्र लावून दिला स्वामीचा, सकाळ संध्याकाळ तारक मंत्र लावून देत असते. तारक मंत्र लावून दिला आणि तिला म्हटलं आता तू तुझा कर म्हणलं भजन. तर ती आईकडे गेली ना की सारखं मंदिराकडे जाते ना हरिपाठाला यायला, तर त्याच्यामुळे सगळं भजन वगैरे सगळं कळायले आता. जे कर म्हटलं की आपल्या पण पाया वगैरे पडायचं. आता इथं बघा चालू आहे तिचं भजन, तारक मंत्र बघत बघत तिला लगेच कळतं. काही पण रडत जरी असली ना तरी पण देवाचं लागलं की टाळ्या वाजवते, काही खेळू रडू तिचं कोणतं पण काम चालू असलं तरी पण ना म्हणजे देवाचा आवाज आला गाण्याचा भजनाचा की लगेच टाळ्या वाजवते, भजन करते. आता इथं चालू आहे तिचं भजन, आता टाळ वाजवत वाजत भजन चालू होतं. बघत सगळं करते मंदिराकडे बघितलेलं. तिला लावून द्यायचं सकाळ संध्याकाळ थोडंसं, तिच्या पण कानावर पडतं ना थोडंफार. त्याच्यामुळं आता तिला खेळत खेळत बघा आता मी सगळी रूम आज साफ केली तर खरं स्वच्छ वाटतं घरात पण, मनाला पण जीव थोडासा जमतो. पण 2 दिवस दमन पण करूया कसं आहे आपल्याला पण चांगलं वाटतं आणि साफसफाई केलेलं बरं राहतं घरात बी. आणि आता ही सगळी माझी साफसफाई नाही, ही अमावस्येच्या अगोदरची, पण आता व्हिडिओ थोडासा लेट येते तुम्हाला. आता सगळी साफसफाई झाली, आता करायचं संध्याकाळचा स्वयंपाक. तर त्याचा व्हिडिओ आता तुम्हाला मी उद्याच्या याच्यात टाकेन, कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता एक असतं. चला ताईंनो, माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.